तर नमस्कार मित्रांनो, आजपासून आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जनगणना सुरू होती आहे आणि या जनगणनेमध्ये आपल्याला स्वतःला सुद्धा सहभाग घ्यायचा आहे। म्हणजे एक पोर्टल आहे, त्या पोर्टलवरती जाऊन आपल्याला स्वतःची माहिती स्वतः भरायची आहे। तर संपूर्ण माहिती तुम्हाला कशी भरायची आहे, काय पूर्ण प्रोसेस असणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर ही माहिती आपण भरल्यानंतर आपल्याला एक युनिक आयडी दिला जाणार आहे पोर्टलच्या माध्यमातून। आपल्या मोबाईलवरती मेसेजसुद्धा येईल त्याचा। तो आयडी आपल्याला जेव्हाही प्रतिनिधी आपल्या घरी येईल त्यांना दाखवायचा आहे, ज्याने काय होणार आहे तर आपली माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचून जाणार आहे ऑनलाईन पद्धतीने। म्हणजे डिजिटल पद्धतीने सुद्धा आता जनगणना इथे केली जाणार आहे या वेळेसाठी। तर पूर्ण काय प्रोसेस असणार आहे, कशी तुम्हाला माहिती भरायची हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। तर चला मग आता स्क्रीनवरती बघूया। तर जनगणनेच्या पोर्टलवरती येण्यासाठी इथं टाईप करा जनगणना 2026 पोर्टल, किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला या पोर्टलची लिंक भेटणार आहे, त्यावरती क्लिक करून सुद्धा तुम्ही या वेबसाईटवरती येऊ शकता। cnusindia.gov.in ही वेबसाईट तुम्हाला पाहायला भेटेल, यावरती क्लिक करा। या प्रकारचा इंटरफेस दिसणार आहे या वेबसाईटचा। इथे खाली आल्यानंतर पाहायला भेटेल तुम्हाला सेल्फ एन्युमरेशन, यावरती क्लिक करा। एक पॉपअप येईल, त्याला क्लिक करा। आता तुम्हाला रिडायरेक्ट केलं जाईल जनगणनेच्या पोर्टलवरती। इथं आल्यानंतर आपल्याला आपलं स्टेट सिलेक्ट करायचं आहे, तर आपण इथं सिलेक्ट करणार महाराष्ट्र। त्यानंतर खाली दिलेलं कॅप्चा टाकायचं आहे, व्हेरीफाय आणि प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे। तर इथे काही इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत, ते वाचून घेऊ शकतो आपण। 15 ते 20 मिनिटं आपल्याला इथे मिळणार आहे ही माहिती भरण्यासाठी। तर ओके करायचं आहे। आता खाली नेम ऑफ द हेड ऑफ द हाऊसहोल्ड, म्हणजे जो घरातील मुख्य आहे त्यांचं नाव आपल्याला इथे टाकायचं आहे। इथे खाली मोबाईल नंबर टाकायचा आहे। ईमेल आयडी ऑप्शनल आहे, टाकला तरी चालेल, नाही टाकला तरी काही प्रॉब्लेम नाही। त्यानंतर व्हेरीफाय अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे। एक OTP तुमच्या नंबरवरती पाठवला जाईल, तो OTP आपल्याला इथे या बॉक्समध्ये टाईप करायचा आहे। इथे वरती आपल्याला आपली भाषा निवडायची आहे, तर आपण मराठी घेतोय। भाषा आणि OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय OTP वरती क्लिक करायचे आहे। आता आपल्याला यामध्ये माहिती भरताना या पूर्ण स्टेप कंप्लीट करायच्या आहेत। 6 स्टेप आहेत। स्थानिक तपशील म्हणजे आपण कुठं राहतो वगैरे तो तपशील आपल्याला द्यायचा आहे। त्यानंतर गणना घराचा तपशील, सर्वसाधारण माहिती, सुविधा आणि मालमत्ता आणि पूर्वावलोकन व पुष्टी करा, म्हणजे सबमिट करायचे शेवटी। तर इथे आपलं राज्य पाहायला मिळेल। त्यानंतर इथे आपल्याला आपला जिल्हा टाकायचा आहे, त्यानंतर पिनकोड टाकायचा आहे। खाली या थोडंसं। आता आपल्याला इथे आपल्या घराचं लोकेशन सेट करायचं आहे, यासाठी आपण इथे आपला लँडमार्क किंवा ॲड्रेस टाकू शकतो आणि शोधू शकतो। तर जसं तुम्ही तुमच्या गावाचं नाव टाकणार, थोडाफार ॲड्रेस तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे आणि तो तुम्ही इथून सिलेक्ट करायचा आहे, म्हणजे तुमचं लोकेशन जे आहे ते जवळपास येईल। त्यानंतर तुम्हाला तुमचं जे घर आहे ते शोधायचं आहे आणि हा जो रेड डॉट आहे तो तुमच्या घरावरती आणून सोडायचा आहे। आता इथे तुम्ही तुमच्या घरावरती हा पॉईंट आणून सोडला की मग इथे खाली स्थानाची पुष्टी करा या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे, म्हणजे तुम्हाला लॅटिट्यूड लॉंगिट्यूड इथून सिलेक्ट करायचं आहे। जर काही चुकत असेल तर तुम्ही इथे रिसेट बटनावरती क्लिक करून रिसेट करू शकता आणि पुन्हा सिलेक्ट करू शकता। इथे एक पॉपअप येईल की जे तुम्ही सिलेक्ट केलेलं लोकेशन आहे ते बरोबर असायला पाहिजे। जर बरोबर असेल तर आपल्याला होय म्हणायचं आहे, नाहीतर नाही करून आपण पुन्हा सिलेक्ट करू शकतो। तर होय केलं की आपण नेक्स्ट स्टेपवरती जाणार आहे। आता आपण दुसऱ्या स्टेपमध्ये आलो आहे, जनगणना घराचा तपशील। तर आता इथे बघा काही प्रश्न आहेत आणि त्याचं आपल्याला एक उत्तर इथे सिलेक्ट करायचं आहे। तर गणना घराची जमीन यासाठी मुख्यत्वे वापरलेले साहित्य, तर सिमेंट आपण इथे सिलेक्ट करूया। तुम्ही तुमच्या जे पण साहित्य वापरलं असेल ते सिलेक्ट करू शकता। तर त्याचप्रमाणे खाली घराची भिंत यासाठी मुख्यत्वे वापरलेलं साहित्य, तर आपण पक्क्या विटा सिलेक्ट करतोय। तुम्ही असं बघून वाचून हे सिलेक्ट करायचे। गणना घराची छप्पर यासाठी मुख्यत्वे वापरलेलं साहित्य, म्हणजे वरती सिलिंग कशी आहे तुमची, पत्राची आहे की सिमेंटची आहे, काय तुम्ही नेमकं वापरताय, लाकूड वापरू शकता, बरेचसे प्रकार असतात, तर ते तुम्ही इथून बघून सिलेक्ट करायचे। तर ज्यांचं सिमेंटने बांधलेलं आहे त्यांनी कॉन्क्रीट इथे सिलेक्ट करा। तर घराची स्थिती काय आपल्याला ते सिलेक्ट करायची आहे, चांगली आहे, राहण्यास योग्य आहे का मोडकळीस आलेलं आहे म्हणजे पडायला वगैरे आलेलं आहे, ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। तर चांगली आपण सिलेक्ट करतोय। जतन करा आणि पुढे जा, खाली ऑप्शन पाहायला मिळेल, त्यावरती क्लिक करायचं आहे। जोपर्यंत आपण हे ऑप्शन सिलेक्ट नाही करणार आहेत सर्व, तोपर्यंत हे बटन ओपन होत नाही आहे। पुन्हा एक पॉपअप येईल, तुम्हाला नक्की पुढे जायचं आहे का, तर होय म्हणायचं आहे। आता तिसऱ्या स्टेपला कुटुंब प्रमुखाशी संबंधित माहिती द्यायची आहे। कुटुंबात किती लोक राहतात त्यांची संख्या आपल्याला इथं द्यायची आहे। मुलं, महिला, पुरुष सगळे मिळून किती लोक एका कुटुंबामध्ये तुमच्या राहत आहेत, त्या घरामध्ये किती लोक राहत आहेत ते तुम्हाला इथे संख्या द्यायची आहे। त्यानंतर दुसऱ्या टॅबमध्ये कुटुंब प्रमुखाचं नाव तुम्हाला दाखवलं जाईल, ते इंग्लिशमध्ये असणार आहे। आणि आता त्याच्याच खाली तुम्हाला तुमच्या लोकल लँग्वेजमध्ये, म्हणजे जी तुम्ही भाषा निवडली त्या भाषेमध्ये हे नाव टाईप करायचं। यासाठी तुम्ही इथं दिलेला कीपॅडसुद्धा वापरू शकता। त्यानंतर खाली कुटुंब प्रमुख जो आपण इथे दिलेला आहे तो कोण आहे, पुरुष आहे, स्त्री आहे, ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। तर जनरली पुरुष असणार आहे, महिला पण असू शकतात, पण तुम्ही सिलेक्ट करायचं। आता खाली तुम्ही जर SC ST मधून येत असाल तर ते सिलेक्ट करायचं आहे। SC ST प्रमाणे सिलेक्ट करा, अनुसूचित जातीमध्ये येईल की अनुसूचित जमातीमध्ये येईल। आणि जर यामध्ये नसेल येत, म्हणजे जसं की OBC वगैरे, तर त्यासाठी इतरवरती सिलेक्ट करायचं आहे। SC STची जर तुम्हाला लिस्ट पाहिजे असेल कोण SC ST मध्ये येतं तर यावरती क्लिक करायचं आहे।
इथं संपूर्ण दिलेलं आहे इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये. तर आता घराची स्थिती आपल्याला सिलेक्ट करायची. हे घर आपलं स्वतःचं आहे किंवा आपण जिथं राहतोय ते भाड्याचं आहे, परंतु आपलं दुसऱ्या एखाद्या लोकेशनला म्हणजे दुसऱ्या एखाद्या ठिकाणी आपलं स्वतःचं घर आहे, किंवा मग भाड्याचे आणि कोठेही स्वतःचे घर नसलेले. जर आपल्याकडं घरच नाही आहे, आपण भाड्यानेच राहतोय फक्त, तर ते सिलेक्ट करायचं. आणि यापेक्षा व्यतिरिक्त अजून काही असेल तर इतर म्हणून सिलेक्ट करू शकता. तर जर आपलं स्वतःचं आहे तर स्वतःचं सिलेक्ट करा. आता इथे आपल्याला घरामध्ये किती खोल्या ते इथे टाकायचं आहे. जसं 2 असतील, 3 असतील, 4 असतील, रूम किती तुमच्या घराच्या ते इथे नंबर टाकायचा आहे त्याचा. आता इथे या कुटुंबामध्ये राहत असलेल्या विवाहित जोडप्यांची संख्या, म्हणजे एका घरामध्ये जर तुम्ही 2 फॅमिली राहत असेल, 3 राहत असेल तर तसं टाकायचं आहे. त्यानंतर इथे जतन करा आणि पुढे जा या बटनावरती क्लिक करायचं आहे. होयवरती क्लिक करायचं आहे. सर्व माहिती जर बरोबर असेल तर आता आपल्याला सुविधा काय ते इथे सिलेक्ट करायचे. तर पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत काय ते आपल्याला सिलेक्ट करायचे. जसं की विहीर असेल, हातपंप असेल, बोरवेल असेल किंवा जे काही असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं. तर जसं प्रक्रिया केलेले पाणी नळाद्वारे हे आपण सिलेक्ट करू जर तुमच्या घरी नळ येत असतील तर, कारण त्या पाण्यावरती प्रक्रिया केलेली असते. तसंच आता पुढचं आहे पिण्याच्या पाण्याची उपलब्धता असलेला स्रोत, जवळ आहे की दूर आहे जास्त, आपल्याला हे सिलेक्ट करायचं. तर आपल्याच परिसरात असेल तर किंवा परिसरात जवळ असेल तर आणि दूर असेल तर हे सिलेक्ट करायचं आहे. प्रकाशाचा मुख्य स्रोत सुद्धा आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. जसं की आता वीज आहे की रॉकेल आहे की सौर ऊर्जा आहे किंवा इतर कोणत्या तेलावर तुम्ही ऊर्जा वापरताय. तर आता सगळे जवळपास जनरली वीजच वापरतात, तर वीज आपण सिलेक्ट करतोय. किंवा प्रकाशाची सोय नसेल तर तेही तुम्ही सिलेक्ट करू शकता. शौचालयाची काय उपलब्धता आहे तेही तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. तर कशा प्रकारचं शौचालय तुम्ही वापरताय ते इथे सिलेक्ट करायचं आहे. केवळ कुटुंबाच्या वापरासाठी आहे, इतर कुटुंबाचं सामायिक वापर आहे किंवा सार्वजनिक शौचालय आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. जर यापैकी काही नाही आहे आणि जर उघड्यावरती जात असेल स्वच्छसाठी तर तेही तुम्ही ते सिलेक्ट करू शकता. तर शौचालयाचा प्रकार आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. म्हणजे जसं की तुमच्याकडे ड्रेनेजची सुविधा आहे की तुम्ही जे टाक्या बनवलेल्या असतात त्या टाक्या आहे ती तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. सेफ्टी टँक आहे की पाईपद्वारे, म्हणजे ड्रेनेजची की सेफ्टी टँक तुम्ही बनवलेलं आहे. आणि तिसरे सांडपाण्यासाठी झालेली काही व्यवस्था आहे का, तर बंद गटार आहे, उघडे गटार आहे, गटार नसल्यास ते आपण सिलेक्ट करायचे. तर गटार नाही आहे. परिसरामध्ये स्नानगृहाची उपलब्धता आहे का, तर स्नानगृह आपल्याकडे आहे. स्वयंपाकघराची उपलब्धता काय ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे स्वयंपाकासाठी आपण गॅसची सुविधा घेतलेली आहे की नाही ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. घरामध्ये स्वयंपाक केला जातो परंतु स्वयंपाकघरात नाही असं सुद्धा असतं, कारण की बऱ्याच वेळेला काय होतं, म्हणजे एकाच खोलीमध्ये आपण राहतो पण आणि तिथेच जेवण बनवतो पण, तसं जर असेल तर दुसरा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता. किंवा बाहेर तुम्ही बनवत असेल तर ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. बरेच प्रकारचे ऑप्शन्स आहेत. स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे मुख्य इंधन काय आहे, तर समजा जसं की आपण लाकूड वापरतोय किंवा पिकाचा उर्वरित भाग वापरतोय हे तुम्हाला इथे बघून सिलेक्ट करायचं आहे. तर आपण तर LPG वापरतोय ते आपण सिलेक्ट करतोय. तुम्ही तुमच्या पद्धतीने सिलेक्ट करायचं आहे. माहिती भरून झाली. आता जतन करा आणि पुढे जा यावरती क्लिक करायचं आहे. आता तुमची इथं मालमत्तेची तुम्हाला माहिती द्यायची. जर तुमच्याकडं रेडिओ असेल तर तुम्ही होय नाही सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे दूरदर्शन वगैरे बघताय, TV तुमच्याकडे आहे तुम्ही सिलेक्ट करू शकता. कोणतं डिश वापरताय, आता इथे दूरचित्रवाणी म्हणजे तुम्ही डिश जे वापरताय ते कोणत्या प्रकारचं वापरताय ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही फ्रीवाला वापरताय की पैसे देऊन जे आपण वापरतो डिश ते वापरताय ते इथे सिलेक्ट करायचं आहे. जर नाही वापरत असेल तर नाही सिलेक्ट करू शकता. म्हणजे आता तर कोणी तसं ठेवत नाही, कारण नॅशनल चॅनलला तर सध्या कोणी बघत नाही आजच्या काळामध्ये. इंटरनेटची उपलब्धता आहे का तुमच्या घरी ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, तर आपल्याकडे नाही आहे. लॅपटॉप वगैरे आहे का, तर ते पण नाही आहे. दूरध्वनी मोबाईल फोन स्मार्टफोन आहे का, तर होय करायचं आहे. जर तुमच्याकडे फक्त लँडलाईन असेल तर पहिला सिलेक्ट करा, आणि जर फक्त मोबाईल असेल तर स्मार्टफोन सिलेक्ट करा, असं आपण सिलेक्ट करू शकतो. जर नसेल तर नाही सिलेक्ट करू शकता. सायकल, स्कूटर, मोटरसायकल, मोपेड काही आहे का ते सिलेक्ट करायचं आहे. तर कोणतं आहे ते सिलेक्ट करायचं आहे. सायकल आहे की स्कूटर, मोटरसायकल, मोपेड आहे ते सिलेक्ट करायचं आहे. किंवा मग दोन्ही असेल तर दोन्ही सिलेक्ट करायचे, नसेल तर नाही वरती सिलेक्ट करायचं आहे. तर आपल्याकडे स्कूटर वगैरे आहे. कार, जीप, व्हॅन आहे का ते सिलेक्ट करायचं आहे. कुटुंबात सेवन केले जाणारे मुख्य धान्य कोणतं ते महत्त्वाचं आहे. आता हे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. मुख्य धान्य आहे तर आपलं गहू आहे. आता खाली या, इथे मोबाईल क्रमांक तुमचा दाखवलं जाईल. जतन करा आणि पुढे जा या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता हे 6 स्टेप आपण पूर्ण कंप्लीट केलेले आहेत. एकदा पूर्ण माहिती बघून घ्यायची आपण भरलेली सगळी बरोबर आहे का. त्यानंतर खाली यायचं आहे तुम्हाला. खाली आल्यानंतर बघा इथे तुम्ही मागं जाऊन चेंजेस करू शकता किंवा ड्राफ्ट म्हणून सेव्ह करू शकता. म्हणजे तुम्हाला वाटते काही माहिती अजून बाकी आहे, मला अजून काही विचारायचं आहे कोणाला आणि मग ही माहिती भरायची, तर इथे ड्राफ्टवरती क्लिक करून तुम्ही ड्राफ्टमध्ये सेव्ह करू शकता, जे पिवळ्या कलरचं ऑप्शन आहे. जर सर्व तुमचं बरोबर आहे तर पुष्टी करा आणि सादर करा या बटनावरती क्लिक करायचं आहे. पॉपअप येईल, त्याला होयमध्ये क्लिक करा. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक असा SMS पाठवला जाईल आणि हा ID तुम्हाला सांभाळून ठेवायचा आहे. जेव्हा प्रतिनिधी तुमच्या घरी येईल तेव्हा तुम्हाला हा ID त्यांना दाखवायचा आहे, ज्याने ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचून जाणार आहे. तर या प्रकारे तुम्हाला जनगणनेमध्ये सहभाग घ्यायचा आहे. दिलेली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा.
भेटूया मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.